आज आपण खुनेश्वर या गावामध्ये आहे. प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. येथील स्थानिक नागरिकांचं किंवा या आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत खुनेश्वर गावामध्ये, एकूणच काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीची परिस्थिती आहे, काय आपल्या उमेदवारांबद्दल सांगाल तुम्ही एकूण माहिती? नमस्कार सर, मी ज्ञानेश्वर दत्त चव्हाण. हं. आज सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याच्या धोरणात बराच बदल झालेला आहे. ह्या सरकारनं कशावर लक्ष ठेवलं? हे भाजप कमळाबाई करते ती काय केलं सरकारसाठी? काय केलं आहे? आज कांद्याचा शेतकऱ्याचा कांदा आला, निर्यात बंद करून टाकली, दंगल झाली, ही झाली. आज शेतकऱ्यासाठी जी शेतकरी कांदे न्यायला जी बारदाना असतो, एक 50 रुपयाला बारदाना न्यायला दे. आणि त्या विषयावर दुसरा आता द्राक्षी मार्केटमध्ये यायची झाली, त्या विषयावर त्यांनी सगळं बेदाना काय निर्यात करून आज त्याचाही काय म्हणून कमळाबाईला तुम्ही मतं टाकणार सगळी? आपल्याला अजितदादाच्या धोरणाला कसं अजितदादाने आपल्याला किती काय धोरणं आणून दिली शेतकऱ्यापुरवर. आणि या भाजप सरकारला खराच वचक देणारा आपला नेता होता, ते अजितदादा होता. ह्यांच्याकडे बघून आपण आता घड्याळाला मतदान टाकायचं आहे. आपल्या गावचे उमेदवार आहेत सायली सचिन चव्हाण, आपल्या झडपी गटाला आहेत संतोष अण्णा. या दोन्ही धनुष्यबाण आणि घड्याळ बघून आपण मतदान टाकायचं आहे. या गावामध्ये विकास कामाच्या बाबतीत काय भाऊनी काय काम केलं तुम्हाला? का तुम्ही जे उमेदवार सांगता त्यांनाच का तुम्ही मतदान कराल किंवा कशा पद्धतीचं? हा प्रश्न चांगला विचारला सर तुम्ही. मला असं ह्या विषयावर बोलायचं आहे. भाऊनी 40 वर्ष 10 वर्ष आमच्या गावची ग्रामपंचायत बंद पडलेली होती. त्या ग्रामपंचायतचा धुरळा काढला आता भाऊनी. ह्या विषयावर खुनेश्वर गावचं ग्रामदैवत आपलं ज्ञानेश्वर माऊली, त्या मंदिरासाठी आता 50 लाख रुपये निधी आणलेला आहे. त्या विषयावर आणखीन दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वर माऊलीला 50 लाख निधी आणून भाऊनी वर्षाला 1 किलो चांदीचा हार दिला, 1 किलो चांदीच्या पादुका दिल्या. भाऊचं योगदान खुनेश्वरसाठी भरपूर चांगलं आहे. भाऊंविषयी एवढं चांगलं काम असताना थोड्या प्रमाणात टीका टिप्पणी किंवा भाऊ थोडे शिव्या देतात किंवा रागट आहेत असं थोडं बोललं जाते, काय सांगाल? काय भाऊंचा विषय? तुम्ही गावातले 4 जणांना शिवे दिले म्हणजे गावाच्या जनतेला शिवे दिले नाही. भाऊचं जी खातं 2 पैसे त्याच्यावर भाऊ बोलतात, कुणालाही बोलत नाही. जनतेला कुणाला बोललंय असं भाऊनी दावून द्या कुणाला बी. असं भाऊचा या भागामध्ये कोणत्या कोणत्या कामामध्ये विकास कामाचा केलेत किंवा आपल्या या भागातील जनतेचा अजून काय कामे आहे जे तुम्ही भाऊला सांगितले? भाऊचे कामं म्हणजे आता शेतकऱ्याचा डीपी जळू द्या, प्रत्येक शेतकऱ्याला 2-2, 3-3 हजारानं गोळा करून डीपी आणावं लागते. तसं भाऊ स्वतःच्या स्वखर्चानं पहिल्यांदा डीपी आणते, तर स्वखर्चानं कुठं कुठं बसविलेलं डीपी येतं त्यांनी. आपल्या भागात असे कुठले प्रश्न आहेत जे अजून होणे बाकी आहेत? आमच्या गावात पहिले आज 40 वर्ष राजकारण झालं, आणखीन मशानभूमीचं काम झालं नाही. आमच्या गावचं राजकारण म्हणजे राजकारण म्हातारे झाले. शिरापूरचा रस्ता मागण्यात, मशानभूमी मागण्यात, उठाचं सुटाचं राजन पाटलाच्या दावणीला जाऊन मागायचं, हे आमच्या गावचं राजकारण झालं. बरं, काय पाण्याचा प्रश्न आपल्या गावात काय भेडसावतो असं गावातील जनतेकडनं समजलं आणि काय पाणी टंचाई आहे का? पाण्याची टंचाई आहे, कारण 10 वर्षे ग्रामपंचायत बंद होती. त्याआधी सगळ्या पाईपलाईनी बंद झाल्या, सगळ्या मोटरा बंद झाल्या. त्या आता भाऊनीचं ग्रामपंचायत निवडून आलेल्या सगळ्या पाईपलाईनी चालू केलेल्या, टाक्या मानल्या, त्या कामं ग्रामपंचायतनं चांगली चालू केली ती. त्यात बी विरोध पार्टीवाले आपले आडवी करणं, कामं आडविणं. अरे करा ना, तुम्ही करायचं आहे तर सत्तेतनं जनतेतनं निवडून येऊन करा. असं आडवं करून कुठं निवडून येत असतं का? भाऊनं पाण्याचे फिल्टर सुद्धा गावामध्ये बसवले असं समजतं, काय नेमकं? भाऊ फिल्टर ती बसविलेत. फिल्टर आपल्या कंपनीद्वारे आपल्या गावाला दत्तक म्हणून घेतलं होतं, कुठल्या तर कंपनीचं नाव आहे. त्या कंपनीनं आपल्या गावाला बसवून दिलं आणि चालवायला दिलं. ती ग्रामपंचायतच्या ताब्यात देऊन ती चालू आहे ती कामं काय प्रोसेसनं. आता जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांबद्दल काय सांगाल तुम्ही? उमेदवार आपले सुशिक्षित आहेत. आपले सायली सचिन चव्हाण, त्यांच्या विरोधक आहेत आपले नवनाथ मसलकर, यांचे मिसेस आहेत. दोन्ही उमेदवार स्ट्रॉंग आहेत, पण शिकलेला उमेदवारची आता चालू गाडीला काळ आहे. नाहीतर तुम्ही आता फुल्ला उमेदवार बघा आणि चालूचा उमेदवार बघा. खर्चानं जी कामं करतो तीच उमेदवार योग्य असतो. गावचा उमेदवार आता काय जे झालं, आम्ही 40 वर्षाचा आमचे चुलते देवीदास चव्हाण पंचायत समिती सदस्य झालं. त्यांना आमच्या गावानं चांगलं निवडून दिलं. 900 ते 1000 मताचा लीड दिला. चंद्राराबा पंचायत समितीला उभं राहिले, त्यांना 1000 मताचा लीड दिला. गावानं गाव एकीकडं आणि त्यांच्या पुढारी एकीकडे, हे पहिल्यापासूनच राजकारण आमच्या गावचं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या गावचा उमेदवार आहे म्हणून आपण टाकायची ती मतं. आपलं चिन्ह आहे घड्याळ धनुष्यबाण. घरच्या गावामध्येच पक्ष प्रवेश केलेल्याचं समजते सर. आता ही आपलं राजकारण म्हणजे 1-2 दिवसावर आलं की राजकारणाचे ढवळाढवळ चालूच असते. आता काल शिरापूर गटाचे आपले दिगंबर अण्णा मसलकर
हे आपले लक्ष्मणराव ढोबळे यांचे पहिल्यापासूनचे कार्यकर्ते आहेत. मग ढोबळे सरांना आपल्या संतोष अण्णांनी फोन लावला, अण्णा तुमचा एक कार्यकर्ता शिरापूरमधला आहे, आम्हाला मदत करू शकतो, तुम्ही त्यांना फोन करून बघा. ढोबळे सरच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अण्णाला रात्री प्रवेश दिला आहे. अण्णांनी दिगंबरांना, औंदुबरांना, श्रीपतीसाठी असतील, आमचे सर्व गटातील शिवसेना आमच्यात चुलते ज्यांनी देवीदास चव्हाण यांनी शिवसेना सगळी जागा ठेवली.